तर कसे ड्रायव्हर मित्रांनो, आपली जी जुनी इलेक्ट्रिक 12 मीटर शिवाय बस होती त्याच्यामधला तुम्ही डॅशबोर्ड बघितला असेल किंवा नसेल बघितला तर मी व्हिडिओमध्ये थोडासा त्याचा व्हिडिओ टाकल. तर आता तुम्ही ही डॅशबोर्ड बघू शकता. तर ह्या डॅशबोर्ड मध्ये खूप मोठा अपडेट झालेला आहे मित्रांनो, बदल केलेला आहे, जेणेकरून आता तुम्ही इथं बघू शकता दरवाजामध्ये प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठी भरपूर असा स्पेस झालेला आहे. दुसरी गोष्ट, याचं जे इग्निशन क्लस्टर आहे, जे डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये बटनामध्ये पण खूप सारे चेंजेस झालेला आहे. याच्या की मध्ये पण चेंजेस झालेले आहे. आता पहिलं आपल्याकडे पहिल्या बसेसला रिमोट की यायची, आता आलेली आहे मॅन्युअल की. हे पण खूप छान बदल आहे. दुसरी गोष्ट, हे जे आपलं डोरचं ओपन क्लोजचं जे बटन होतं ते इथं होतं, ते आता ड्रायव्हर साईडच्या इथे दिलेलं आहे. तर हे मित्रांनो खूप छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन जे पण हे बदल केलेले आहेत, मला तर वाटते कंपनीवाल्यांनी खूप डीपली ड्रायव्हर लोकांचं विचार घेऊन हे सगळं बदल केलेला असो पण छान आहे. बटनामध्ये पण तुम्ही बघू शकता, हे जे बटन्स आहे ते ITMS चं बटन आहे. इथं तुम्हाला जे स्किट होती गाडी त्याचं बटन आहे. हे लाईटीचे बटन आहेत, हे तुमचं कटआउटचं बटन आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून एक चेंजेस झालेलं, आपले जे गिअर शिफ्टिंगचे जे बटन होते, जे आपण गिअर लावत होतो DNR, याच्यामध्ये पण वेगळं असं एक छान असं लाइटिंग मध्ये डायमंड लाइटिंग मध्ये हे दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं जे ITMS स्क्रीन आहे मित्रांनो, त्याला पण खूप छान असं कव्हर लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून तूट फूट पासून वाचेल. तर खूप वेळेस असं व्हायचं की प्रवाशांच्या बॅगा वगैरे लागून ते थोडंसं नट बोल्ट लूज होत होते. आता ते ही गोष्ट होणार नाही, कारण की फिटिंग खूप छान आहे. तर मित्रांनो, स्टेअरिंग मध्ये पण खूप असे चेंजेस आहेत, जसं की हे फिरवल्यानंतर हे आपली स्टेअरिंग वर खाली होणार, ठीक आहे. आणि दुसरं इकडचं फिरवल्यानंतर तुमची स्टेअरिंग पुढे मागे, म्हणजे ड्रायव्हरच्या ऍडजस्टनुसार, जसा ड्रायव्हर आहे हाईट नुसार म्हणा किंवा मागे पुढे ज्याला जसे लागतील तशी स्टेअरिंग तुमची फिट होणार. ड्रायव्हरला ऍडजस्टमेंट आहे तसं. आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मित्रांनो, मला एकदम आवडलेला, तर पहिल्या बसमध्ये आपलं जे हँडब्रेक होतं ते मॅन्युअल होतं, की तुम्ही असा हँडब्रेक मागे ढकलला त्यावेळेस ते हँडब्रेक लागणार वगैरे. आता ह्याच्यामध्ये हँडब्रेक दिलेला आहे हा, जसं की BMW, ऑडी, मर्सिडीज गाडीमध्ये जे हँडब्रेक युज केला जातो, जे बटन सिस्टम युज केली जाते, ती बटन सिस्टम इथं दिलेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये खूप छान असा बदल झालेला आहे. ड्रायव्हरला एकदम स्पेशियस वाटते आणि खूप छान आहे. धन्यवाद.